फुलपात्र, पीकदाणी, पाण्याचा टबक ठेवलं. हा, आता बागेतली फुलं तेवढी तोडायची बाकी आहे बघा. फुलं कशाला? पूजा आटोपली माझी. पूजेसाठी नाही हो, कुणीतरी पाहुणे मंडळी यायची आहे. पाहुणे? कोण येणार आहेत पाहुणे? कुणाला ठाव? नकोच हो सांगूस, कळेल मला आल्यावर. सगळी व्यवस्था ठीक करून ठीक केली असणार. सगळी व्यवस्था केली. मग ठीक झालं. या प्रभाकर या. अहो संकोच करू नका, घर आपलंच आहे. हा, प्रतिनिधी जितके कलेचे चाहते तितके दिलाचे दिलदार. दिलेला शब्द खाली पडून देणार नाही. शिवाय मी आहे, माझ्यावर त्यांचा भारी विश्वास. माझा सल्ला घेतल्याशिवाय इकडची काळी तिकडे होत नाही या वाडा. चला, माडीवर जागा तयार करून ठेवली आहे आपल्यासाठी. मी नेऊ का त्याला माडीवर? मी असताना तुझी कशाला लुटबुट? मी काय कोणी परका आहे? नाही. हे बघ, यांचं सामान बैलगाडीने ते नेऊन माडीवर ठेव. कळलं? चला साई, चला गंगाबाई, वर जाऊ थोडी विश्रांती घे. निळोबा सोडून चाललाय होय? अव गंजीला बघितली ना, कशी वाटली? नाही म्हणजे मगाशी दाणक्यात बोललेलं विसरून जाऊ नका म्हणजे झालं. मी विसरणार नाही, पण तुझा घडा मात्र रिकामाच राहिला. बघूया की राज्याला डब, तुंतुना, तुम्ही आणि गंगी इथं आहे की? आज राज्याला फट उभा राहणार आहे नाहीतर का? बरोबर येतो मी दाखवतो. पांडुरंग पांडुरंग. शाहीर, हो शाहीर, शाहीर, हो शाहीर. रावसाहेबांनी त्यांना कल्पना दिलेली असणारच, आणि नाही दिली असली तरी त्यांचा तुम्हाला व्यत्यय होणार नाही. कारण त्या सदा सर्वदा पोथी पुराणात आणि देवपूजेत मग्न असतात. असं म्हणूनच रावसाहेबांना तमाशा लावण्याचा छंद लागला वाटतं. तर काय, म्हणून तुम्हाला सांगतो, रावसाहेबांचं मन वळवायला मला काय प्रयास करावे लागले ते माझे मलाच माहीत. या वाड्यात तुम्हा मंडळींना उतरण्याची कल्पना अगोदर त्यांना कशीच वाटली. कारण कितीही झालं तरी तुम्ही म्हणजे असो, पण शेवटी मी त्यांच्या मनाची तयारी केली. आता गंगाला सांगा, सगळं कसबपणाला लाव. नृत्य गायनाची लयलूट कर. अगदी 4 दिवसाचा मुक्काम 4 महिने लांबला पाहिजे. कृष्णाजी म्हणतात, तुम्ही आमचा जो बहुमान करण्याची धडपड करता त्याबद्दल तुमचे उपकार म्हणावे तेवढे थोडेच आहेत. उपकाराचं राहू द्या. रावसाहेबांचं पान माझ्याशिवाय हलत नाही. म्हणूनच रागदारीचा छंद सोडून ते या तमाशाच्या फंदात पडले. आणि हे बघा, उघड्या माळ रानावर लोकांना भुलवणं सोपं असलं तरी मोजक्या दर्दी माणसासमोर उभं राहणं फारच कठीण असतं. माहीत असेल आपल्याला. त्याबद्दल तुम्ही बेफिकर. गावोगाव मी हजारो लोकांचं मनोरंजन केलं. त्यांच्याकडून शाबासकीची पावती मिळवली. कृष्णाजी म्हणतात, त्या तमाशाच्या कलेला समाजात बहुमान मिळावा, दरबारी दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी माझी सारी धडपड चालू. तेव्हा आमच्याकडून मात्र ही कुत्रा येणार नाही याची खात्री बाळगली.